इथे पण आम्ही वुडनची फ्रेम केली पूर्ण, ज्याला आम्ही विनियर लावलंय. ही किचनची साईज आहे ती आहे 8x12 जवळपास. तर त्याच्यामध्ये क्लायंटची रिक्वायरमेंट होती की व्हाईट ओटा पाहिजे त्यांना, तर आम्ही पूर्ण हा प्लॅटफॉर्म व्हाईट करून घेतलाय. इकडे फ्रीजसाठी स्पेस आहे. त्यानंतर फ्रीजच्याच बाजूला आम्ही इथे ओव्हन युनिट केलंय की त्याच्यामध्येच आमचा एक मिक्सरचा ट्रे असणार आहे. इथे ओव्हन ठेवायचा आहे आणि वरती एक छोटं काही वस्तू असेल त्या ठेवण्यासाठी एक शेल्फ आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही इथे खाली विकर बास्केट दिलेल्या आहेत. त्यानंतर इथे नॉर्मल ड्रॉवर आहेत, इथे पुल आउट आहे एक. इकडे आम्ही पूर्ण क्रॉकरी युनिट डिझाईन केलंय एल शेप मध्ये. वरती लॉफ्ट आहे, जो खाली आम्ही कलर घेतलाय थोडा बेज कलर आहे, तोच आम्ही लॉफ्ट मध्ये घेतलाय. आणि यावेळेला आम्ही लॉफ्टला व्हाईट कलर न घेता आम्ही क्रॉकरी युनिटला व्हाईट कलर घेतलाय. आणि याच्यामध्येच आम्ही विनियर मध्ये हे पूर्ण काही ओपन बॉक्स घेतलेले आहेत आणि खाली पण पूर्ण ओपन बॉक्स आहेत, म्हणजे छोटे आपले काही बरणे असतात त्या ठेवण्यासाठी. आणि इथे तुम्ही बघितलं तर इथे पण एक प्रोफाईल लाईट दिलेली आहे, थोडं डेकोरेटिव्ह दिसावं त्यासाठी. इथे तुम्ही बघाल तर इथे आम्ही ग्लास लावलेली आहे, फ्ल्युटेड ग्लास. त्याच्यानंतर हे आम्ही साईटवरती बनवले, पूर्ण ग्लास ॲक्रेलिक मध्ये शटर्स बनवलेत आणि त्याला मागे आम्ही एक ब्लॅक फ्ल्युटेड ग्लास लावली आहे. त्यानंतर याच्यामध्ये पण लाईट आहे, तुम्ही जर पाहिलं तर ह्याच्या खाली पण आम्ही एक प्रोफाईल लाईट दिली आहे, याच्या आतमध्ये पण लाईट आहे. ते चिमणी आहे, मोठी साईज होती चिमणीची, लाईनची एक्झिस्टिंग चिमणी होती, तर ती चिमणी हाईड करायची म्हणून आम्ही इथे एक शटर केलेले फक्त नॉर्मल. आणि ओट्याच्या खाली बघितलं तर नेहमीप्रमाणे इथे ड्रॉवर्स आहेत, इथे नॉर्मल डिश ठेवण्यासाठी आणि खाली आहे ते थाळीसाठी.